नमस्कार. WPL 2026 ची सुरुवात तर उत्तम पद्धतीने झालीच आहे. पहिल्या आठवड्यातच आपल्याला 8 सामन्यांपैकी 5 सामने असे दिसलेले आहेत जे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेत आणि अजूनही मॅचचा रिझल्ट लागलेला नाहीये. हेच WPL जे आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की एक यंगस्टर्ससाठी प्लॅटफॉर्म ठरणार आहे, ते व्यवस्थित ठरत आहे आणि आता आपल्याला दिसून येत आहे जे यंगस्टर्स ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पहिल्या आठवड्यामध्ये WPL मध्ये काय घडामोडी झाल्या, कसं होतं सगळं आणि WPL मध्ये कोणते असे प्लेयर्स आहेत ज्यांनी खूप जास्त इम्प्रेस सुद्धा केलंय. चला तर मग सुरू करूया. तर WPL 2026 हे आतापर्यंत खूप एंटरटेनिंग ठरलं आहेच, कारण जसं मी म्हणलं 8 पैकी 5 सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेले आहेत. सध्याचं पॉइंट्स टेबल हे असं दिसतंय आणि आरसीबीनी 2 मॅचेसमध्ये दोन्ही जिंकून टेबलच्या टॉपवरती त्यांची जागा कायम केलेली आहे आत्तापुरती. जी टीम सगळ्यात खालती आहे यूपी वॉरियर्स, त्यांच्याकडनं सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या. त्यांनी ऑप्शनमध्ये खूप खरेदी केली होती, खूप वेगळे प्लेयर्स घेतले होते. ऑन पेपर ती टीम खूप जास्ती स्ट्रॉंगही वाटत होती, पण ती टीम परफॉर्म करत नाहीये एक्सपेक्टेशन्स नुसार सगळ्यांच्या. त्यामुळे ती टीम आत्ता खालती आहे. दिल्ली कॅपिटल्सची नवीन कॅप्टन जेमिमा रॉड्रिग्स, तिच्या कॅप्टन्सी अंडर सुद्धा थोडीशी टीम स्ट्रगल करताना दिसत आहे आणि मुंबई हळू सुरुवात करून नंतर जोरात खेळण्यासाठी नोंद आहेच. तर आत्तापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स केलेले आहेत मुंबईच्या कॅप्टन हरमनप्रीत कौरनी, जिने 4 सामन्यांमध्ये 181 रन केलेले आहेत. आणि तशाच सर्वात जास्ती विकेट्स घेतलेल्या आहेत दिल्ली कॅपिटल्सच्या नंदिनी शर्मानी, जिने 3 मॅचेसमध्ये 8 विकेट घेतलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये पुढे बोलूच यात. तसंच ह्या वर्षी यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सच्या मॅचमध्ये आपल्याला 21 सिक्सेस बघायला मिळालेले आहेत, ज्या की WPLच्या इतिहासातल्या एका मॅच मधल्या सर्वाधिक सिक्सेस आहेत. ह्या वर्षी आपल्याला 2 मॅचेस अशाही दिसल्या आहेत ज्यांची मॅच ॲग्रिगेट म्हणजे दोन्ही इनिंग्समध्ये मिळून केलेल्या रन्स ह्या 400हून अधिक आहेत, जे की मागच्या 3 सीझन्समध्ये मिळून आपल्याला 2 वेळा बघायला मिळालं होतं. ते ह्या वर्षीच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला 2 वेळा बघायला मिळालेलं आहे. तसंच पहिल्यांदा WPLच्या इतिहासामध्ये एक बॅटर रिटायर आउट झाली. आयुषी सोनी गुजरात जायंट्सची ती पहिली बॅटर ठरली जी रिटायर आउट झाली, जी 14 बॉल 11 रन्सवर खेळत असताना हेड कोच, बॅटिंग कोच आणि कॅप्टननी मिळून घेतलेला निर्णय बॅटरला रिटायर आउट करण्याचा आणि त्याच्याच ऐवजी भारती फुलमलीला आत पाठवण्याचा, जिने 15 बॉलमध्ये 36 रन्स करून तो निर्णय किती योग्य आहे. म्हणजे बॅटर्सला आजकालच्या T20च्या जगामध्ये रिटायर आउट होणं ह्याला यूज टू झालं पाहिजे, त्याची सवय करून घेतली पाहिजे, हे तिने दाखवून दिलं तिच्या 15 बॉल 36च्या इनिंग्समधनं. तसंच पुढच्या दिवशी आपल्याला भारताची हरलीन देओल सुद्धा रिटायर आउट होताना दिसली, जी 36 बॉल 47 रन्सवर खेळत असताना आश्चर्यचकित झाली जेव्हा हेड कोच अभिषेक नायरनी तिला डगआउटमधून बोलवलं परत की पुढच्या बॅटरला पाठवायचंय तू आतमध्ये. तर ती अक्षरशः शॉक्ड होती आणि त्याच्याच पुढच्या मॅचमध्ये हरलीन देओलनी हाफ सेंचुरी मारून यूपीला त्यांची पहिली मॅच सुद्धा जिंकून दिली. त्यामुळे तो एक चांगला मोमेंट होता या पूर्ण WPLच्या ह्याच्यात. आणि तसंच दिल्ली कॅपिटल्सची नंदिनी शर्मा हिनी शेवटच्या ओव्हरमध्ये एका इनिंग्सच्या 4 विकेट घेतल्या, ज्यातली एक हॅट्रिक सुद्धा होती आणि आता तर तिचा गाजावाजा पूर्ण सगळीकडे होतोय आणि तिच्याबद्दल तर आपण बोलूच यात. पण हे असे काही क्षण, काही मोमेंट्स आणि मेजर घडामोडी होत्या WPL 2026च्या पहिल्याच आठवड्यामधल्या. तुम्हाला काय वाटतंय, आमच्याकडनं काही मिस झालं किंवा तुम्हाला अजून कुठला मोमेंट आवडला असेल तर तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करा, स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तसंच आम्ही लाईव्ह सुद्धा जेव्हा येणार असू त्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यात तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला सहभागी होऊ शकता. तर आता आपण बघूया असे काही प्लेयर्स ज्यांनी WPLच्या पहिल्याच आठवड्यामध्ये खूप इम्प्रेस केलंय सगळ्यांना आणि एक छाप सोडलेली आहे. पहिले म्हणजे लिझेल ली, जी साऊथ आफ्रिकन इंटरनॅशनल आहे आणि ती रिटायर सुद्धा झालेली आहे 2022 मध्ये. तिला आपण WPL मध्ये पहिल्यांदा बघतोय आणि तिने सुद्धा एक चांगल्या इनिंग्स खेळून स्वतःचं टीम मध्ये नाव कायम केलेलं आहे.
तशीच एक यंगस्टर फिबी लिचफील्ड ऑस्ट्रेलियाची, तिला सुद्धा आपण बघतोय की जिने 2025चा वर्ल्ड कप गाजवला इंडियामधला आणि आता WPL मध्ये सुद्धा ती चांगल्या इनिंग्स खेळतीये. तसेच काही भारतीय प्लेयर्स म्हणले तर अनुष्का शर्मा जी बॅटिंगमध्ये चांगलं करतेय, भारती फुलमली झाली किंवा कनिका आहुजा झाली, हे प्लेयर्स स्वतःसाठी एक चांगला ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून त्यांचं नाव टीममध्ये कायम करतायत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह टीम्समध्ये. पण हे प्लेयर्स असे ज्यांनी एक झलक दाखवली आपल्याला आतापर्यंत की काय पोटेन्शियल आहे यंग प्लेयर्सकडे किंवा काय इमर्जिंग टॅलेंट आहे इंडियामध्ये सुद्धा. पण एक प्लेअर जी स्टँड आउट करते माझ्या मते ती नंदिनी शर्मा आहे. आणि नंदिनी शर्माची जी जर्नी आहे त्याच्याबद्दल एक पटकन सांगतो की नंदिनी शर्मा ही 2001 साली जन्मली आणि ती चंदीगडकडनं खेळते डोमेस्टिक क्रिकेट. तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्यामुळे तिला तिच्या आईवडिलांनी LIC क्रिकेट क्लब अकॅडमीमध्ये, जे चंदीगडमध्येच येतं, तिथे तिची ऍडमिशन केली. तिथे ती फास्ट बॉलिंग, मीडियम पेस बॉलिंग शिकली आणि त्याच्यानंतर ती डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चंदीगडकडनं खेळायला लागली. तशीच ती इंटर झोनल मॅचेसमध्ये सुद्धा नॉर्थ झोनकडनं खेळते आणि सिनियर वुमन्स T20 टुर्नामेंटमध्ये ज्या BCCIने कंडक्ट केल्या होत्या 2025 साली, तिथे तिने ऍक्च्युली चांगली बॉलिंग केली आणि तिथूनच ती पुढे आली. तिला दिल्ली कॅपिटल्सनी जे 2025 साली विमेन्स प्रीमियर लीगचं मेगा ऑक्शन झालं त्याच्यामध्ये 20 लाख रुपयाला तिला घेतलं आणि इथे तिचं नशीब पलटलं असंही म्हणता येईल. कारण त्याच्या आधी ती RCB विमेन्स टीमची नेट बॉलर म्हणून पण खेळत होती. तिथे ती प्रॅक्टिसमध्ये असायची, त्यामुळे थोडंसं तिला तिथे एक्सपोजर मिळायला सुरुवात झाली होती. पण जे सिनियर वुमेन्स T20 टुर्नामेंट झाली त्याच्यात तिच्या परफॉर्मन्समुळे दिल्ली कॅपिटल्सनी तिला ऑप्शनमध्ये घेतलं आणि आता तिला पहिल्याच मॅचमध्ये विकेट्सही मिळाल्या आणि तिच्या दुसऱ्या मॅचमध्ये तिने हॅट्रिक घेतली. शेवटच्या ओव्हरला त्या 4 विकेट्स घेतल्या. चारही विकेट्स क्रुशल होत्या. जरी तिची टीम अजून परफॉर्म करत नाहीये तरी तिचं कॉन्ट्रीब्युशन ती चोख बजावतीये, ती सुंदर परफॉर्मन्सेस देते. 3 मॅचेसमध्ये 8 विकेट्स घेऊन ती आत्ताची हायेस्ट विकेट टेकर सुद्धा आहे. सो नंदिनी शर्मा ही अशी एक प्लेअर आहे जी नक्कीच हे पुढचं WPL सुद्धा गाजवू शकते आणि असेच परफॉर्मन्सेस देत राहिली तर ती कदाचित इंडियाच्या टीममध्ये सुद्धा आपल्याला लवकरच दिसू शकते. तर हा होता WPL 2026च्या पहिल्या आठवड्याचा रिकॅप आणि काही प्लेयर्स असे जे इम्प्रेशन सोडून गेलेत सगळ्यांवरती. आमच्याकडनं कोणी मिस झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतंय, कुठला सगळ्यात मेमोरेबल मोमेंट होता तेही कमेंट करून सांगा. आणि ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.